श्री संत अच्युत महाराज यांच्या जन्मशताब्दी निमित्त 8 डिसेंबरच्या रोजी गुरुकुंज आश्रम येथून भव्य कलश पदयात्रा काढण्यात आली। पदयात्रेत ढोल ताशे टाळ मृदंग सह ठिकठिकाणी पुष्पवृष्टीने भक्तिमय वातावरण निर्माण झाले। मंदिर परिसरात हेलिकॉप्टरच्या सहाय्याने ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली। हा सोहळा नयनरम्य सोहळा पाहण्याकरिता शेकडो भाविकांनी यावेळी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती। श्री क्षेत्र शेंदूरजना बाजार येथील गुरुमाऊली श्री संत अच्युत महाराज यांच्या जन्मशताब्दी निमित्त 8 डिसेंबर रोजी गुरुकुंज आश्रम येथून काढण्यात आलेल्या कलश पदयात्रेने पंचक्रोशी अक्षरशः भक्ती रसाने निनादून गेली होती। गुरुमाऊली राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या गुरुकुंज आश्रम येथील महासमाधीचे पूजन करून तेथून पायदळ कलश यात्रा तिवसा शहर व नंतर पुण्यभूमी शेंदूरजना बाजार पर्यंत काढण्यात आली। तेव्हापर्यंत ढोल ताशे टाळ मृदुंग ठिकठिकाणी पुष्प वर्षावाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते। मंदिर परिसरात हेलिकॉप्टरच्या सहाय्याने ठिकठिकाणी पुष्पवृष्टी सुद्धा करण्यात आली। हा नयनरम्य सोहळा पाहण्याकरिता शेकडो भाविकांनी यावेळी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती। आपण सध्या श्री संत अच्युत महाराज यांच्या नगरीमध्ये शेंदूरजना बाजार नगरीमध्ये या ठिकाणी आलो आहोत। ज्या ठिकाणी श्री संत अच्युत महाराज यांचा जन्मशताब्दी महोत्सवाचा कार्यक्रम पार पडतो आहे। भाविकांसाठी बसण्यासाठी जवळपास 1500 लोक बसतील असा सभामंडप या ठिकाणी सध्या करण्यात आलेला आहे। याची पूर्वतयारी देखील अच्युत महाराज संस्थान आयोजन समितीनं केलेली आहे। आपण मंदिराच्या मागे जर बघितलं तर आकर्षक विद्युत रोषणाई संत अच्युत महाराज यांच्या मंदिरस्थळी केलेली आहे। त्यानंतर रविवारी या सर्व कार्यक्रमाचा समारोप पार पडेल। ज्या समारोपीय कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी असतील, हे स्वतः उपस्थित राहणार आहे। त्याचप्रमाणे या संत नगरी असलेल्या शेंदूरजना बाजार परिसराला त्या दिवशी यात्रेचं स्वरूप प्राप्त होत असतं। या सर्व विषयाचं आयोजन अत्यंत दिमागदार पद्धतीनं डॉक्टर अनिल सावरकर व श्री संत अच्युत महाराज संस्थान यांनी केलेलं आहे।
8 डिसेंबर रोजी श्री संत अच्युत महाराज यांच्या जन्मशताब्दी समारोपीय महोत्सव व दत्त जयंती महोत्सवाचा कार्यक्रम महाराजांची पुण्यभूमी असलेल्या शेंदूरजना बाजार येथे संपन्न होत असून त्यानिमित्त येणाऱ्या रविवारी या समारोपीय कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार अशी माहिती श्री संत अच्युत महाराज संस्था यांच्याकडून देण्यात आली आहे. बाबांची यक्षणी सुद्धा इथेच झाली, बाबांचा अमृत महोत्सव सुद्धा इथेच झाला आणि त्यांचा कार्यक्रम सुद्धा इथेच झाला. आता हा समारोपीय कार्यक्रम आहे दत्त दत्त जयंतीमध्ये जन्मशताब्दीचा आम्ही सोहळा संपन्न करत आहोत. हे 24 वर्षांनी महाराजांचं जन्मशताब्दी वर्ष, त्याची सुरुवात त्याला सगळ्यांना वेध लागलं होतं. आता खरं म्हणजे हा जवळपास लाखो लोकांचा संपूर्ण कार्यक्रम संपन्न करायचा आहे. न भूतो ना भूतो अभिषेक करायचं असेल तुमचे गायबून बाहेर गावून जी काही मंडळी बोलावली आहे त्यांचा खर्चाचा अंदाज जर बघितला तर जवळपास म्हणजे अर्धा ते करोड ते 1 करोड पर्यंत खर्चाचं बजेट आहे. आणि एवढ्या त्या छोट्या गावात हा कसं शक्य आहे? तो महाराजांचा जो भक्तवर्ग आहे